छत्रपती संभाजीनगर शहरातील पश्चिम मतदारसंघामध्ये पैसे वाटपाच्या आणि शाई लावल्याच्या वेगवेगळ्या घटना होत आहेत आणि अंबादास दानवे किंवा व्हिडिओमधील संवाद जो आहे त्याचा रोख उमेदवार संजय शिरसाट यांच्याकडे जातोय। प्रश्न असा आहे की काय वस्तुस्थिती आहे आणि तुमच्या सहभागाबद्दल या सगळ्या प्रकरणामध्ये अंबादास दानवे यांनी भरपूर काही बोललंय जे तुम्ही ऐकलंय। त्यांनी काय बोललंय हा त्यांचा प्रश्न आहे। माझा विजय हा निश्चित असल्यामुळे हे सगळे षडयंत्र रचायचं काम त्यांच्याकडून चाललेलं आहे। स्टिंग ऑपरेशन काय करतायत, कुणाचे व्हिडिओ काय काढतायत, नेरेटिव्ह काय पसरवतायत, शिरसाटांनी असं केलं, शिरसाटांनी तसं केलं, याचा अर्थ असा आहे की त्यांना त्यांचा पराभव मान्य झालेला आहे आणि अशा पद्धतीने बदनाम करून कदाचित आपल्याला फायदा होईल अशी जी त्यांची संकल्पना आहे ती काही होणार नाही। मतदार माझा सुज्ञ आहे, त्यांना माहिती आहे काय चाललेलं आहे आणि म्हणून हे किती काड्या करू, किती तुम्ही ते अडकवायचा प्रयत्न करा, माझा आणि त्या घटनेशी कवडीचाही संबंध नाही। शाई लावण्याचं प्रकरण आहे ज्यात समोर आलंय की शाई लावली जाते, 1000 रुपये दिले जातात, कार्ड घेतले जातात आणि नंतर पुन्हा 500 रुपये दिले जातील शाई लावण्याच्या वेळेस, असं देखील बोललं जातं। मग याचा पोलीस तपास करतील ना, जो कोणी आरोपी असेल त्याला अटक करतील। मला वाटतं 2 आरोपी त्यात अटक झालेले आहेत। पोलिसांना त्यांचा तपास करू द्या, त्याच्यात माझा कुठं संबंध आला तर त्या टायमाला माझ्यावर कारवाई करा, परंतु काही न करता पटकन पहिलं नाव आपलं घ्यायचं। कसं त्यांनी केलं असं नसावं हे कशावरून, त्यांनी घडून आणलं नसावं हे कशावरून। म्हणून एकदा पोलिसांचा तपास होऊ द्या, पोलिसांना त्यांना जो अधिकार त्यांना करू द्या, नंतर त्याच्यावर आरोप करा ना। आता नवीन देवळाईचा व्हिडिओ आला त्यात तुमचं नाव घेतलं गेलं, तो माजी नगरसेवक आहे, तुमच्याच पक्षातला आहे। असं काय झालं ती घटना पूर्ण कल्पना मला नाही, मी त्यांना बोलून विचारेल काय प्रकरण घडलंय आणि असा प्रकार मी कधी करत नाही, मग केलेलं नाही। म्हणून जे काही होईल ते एकदा त्यांना समक्ष बोलून मी त्यांना जरूर विचारपूस करेल आणि असे प्रकार मतदारसंघात घडू नये ही माझी प्रामाणिक इच्छा आहे। तुमचा कार्यकर्ता आहे भाजप मधला, तो नगरसेवक आहे, माझी नगरसेवक आहे तो भाजपचा, आणि त्यांनी काय केलंय ते त्याला एकदा विचारलं पाहिजे ना। व्हिडिओ आला म्हणून डायरेक्ट आरोपी करण्यापेक्षा मी त्यांना बोलून घेईन, त्यांच्याशी विचारपूस करेल। त्यातला संवाद तुम्हाला सांगतो की माझे 8 मतं आहेत, त्याला 500 रुपये या ठिकाणी 4000 रुपये दिले जातात आणि नंतर सांगितलं जातं की मतदान संजय शिरसाटांना करा। त्याचं मी आता तो व्हिडिओ आहे, मला एकदा साक्षीमुक्त करू द्या, त्यांना बोलू द्या, नंतर मी त्याला विचारतो ना काय घडलं असं किंवा कशामुळे घडलं किंवा तुला काय असं प्रेम आलं होतं, कशामुळे दिलेस, हे त्यांना विचारेल मी। का केलं जातंय असं? काही लोक घडवतात, राजकारण आहे, आता हा शेवटचा दिवस आहे, बदनाम करायला काही त्यांच्याकडं साधन नाही आहे, विकासाबद्दल बोलणार नाहीत, परंतु त्यांना ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे। मग जातीचं समीकरण करायचा प्रयत्न करतील, कुठे असे व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करतील आणि एनकेन प्रकारे संजय शिरसाटला पाडायचं कसं, हा जो चंग त्यांनी बांधलाय ना त्याच्यात ते सक्सेसच होणार नाही। पोलीस आयुक्त प्रवीण पवार हे आपल्या सांगण्यावरून पैसे सोडतात असा आरोप अंबादास दानवेंनी केलाय। 2 कोटी सोडले, 18 लाख रुपये सोडले आणि आपण सांगाल तसं त्या पद्धतीने ते वागतात असा त्यांचा आरोप। 2 कोटी रुपये सोडले, मग यांनी पकडले का नाही? कुठं ते सोडले म्हणजे पोलिसांनी सोडायला सांगितले, पोलिसांनी सोडायला सांगितले असेल तर ह्यांनी धरायला पाहिजे ना। 2 कोटीची फिगर आहे, 5 कोटीची फिगर आहे, बोलायला काय जातं तुम्हाला? एखाद्या पोलिसावर दबाव टाकायचा जे प्रकार आहे त्यांचा, उद्या बघा तुमची चौकशी आम्ही लावतो का नाही, मी तुम्हाला दाबतो का नाही, हे असा प्रकार आहे तो। अरे पोलिसांना पोलिसच काम करू द्या, ते कशा सोडतील? त्यांच्यावर कॅमेरे नाही, त्यांच्याकडे सीसीटीव्ही नाही, त्यांच्याकडे त्याचा व्हिडिओ काढा एखादा, ते दाखवा लोकांना। निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे। अरे पण त्याचा व्हिडिओ असेल ना, असे बाकी स्टिंग ऑपरेशन करता येतात ना तुम्हाला, मग तो त्याचाही व्हिडिओ असेल तर ते द्या ना लोकांना। शेवटचा प्रश्न, निवडणुकीच्या 1 दिवस आधी तुम्ही जरांगे पाटलांची भेट घेतली, तब्येत ठीक नव्हती, ते माझे मित्र आहेत, माझे त्यांचे चांगले संबंध आहेत, ते महाराष्ट्राला माहिती आहे, त्यांना सलाईन लावली होती। माझ्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मी जाऊ शकलो नाही, आज थोडा वेळ होता म्हणून जाऊन भेटलो, चहा पिलो, चांगल्या गप्पा मारल्या, हसत खेळत एकमेकाला निरोप दिला, त्यांनी मला शुभेच्छा दिला,
मी त्यांना त्याच्या तब्येतीच्या शुभेच्छा दिल्या, संपला विषय. राजकीय काय नाही. राजकीय गोष्टी होत असतात, परंतु त्या काही गोष्टी सगळ्या उघड केल्या पाहिजे असातला भाग नाही. धन्यवाद. हे होते संजय शिरसाट. आणि एकंदरीत पश्चिम मतदारसंघामध्ये ज्या सगळ्या पैसे वाटपाचा कार्यक्रम असेल किंवा इतर त्यांची जरांगे पाटील यांच्याशी झालेली भेट असेल त्याबद्दल त्यांनी ABP माझाशी सविस्तर बातचीत केली आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.